नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 29 वाचल्याने व ऐकल्याने साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास मिळतो आणि त्याच्या जीवनाचा आध्यात्मिक उद्धार होण्याचा मार्ग खुला होतो. साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास लाभणे म्हणजे अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ मानले जाते. संतांचा सहवास आणि जीवनाचा उद्धार होण्यासाठी पवित्र श्रद्धेने हा अध्याय ऐका. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, त्रिविक्रम भारतीने श्री गुरु नृसिंह सरस्वतींना भस्माचे महात्म्य विचारले तेव्हा त्यांनी काय सांगितले? सिद्ध सांगू लागला, त्रिविक्रमाची जिज्ञासा पाहून श्री गुरूंना संतोष वाटला. ते म्हणाले, मी तुला एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. फार पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी वास्तव्य करीत होता. शांत, निस्पृह, मौनी, जटाधारी, भस्मधारी, वल्कले आणि व्याघ्राजीन धारण करणारा हा सिद्ध पुरुष नित्य अनुसंधानात राहून सर्वत्र संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून कुठेतरी जात होता. त्या निबिड निर्मनुष्य अरण्यात एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता. तो नरभक्षक होता. वामदेवाला पाहताच तो त्याला खाण्यासाठी धावला. महाज्ञानी वामदेव निशंक मनाने त्याच्या सन्मुख उभा होता. बरे भक्ष सापडले असे म्हणून त्या ब्रह्मराक्षसाने त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच परिसस्पर्शाने लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसे त्याचे सर्व जीवनच बदलून गेले. त्या महायोग्याच्या भस्मचर्चित अंगस्पर्शाने त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृषा, उद्विग्नता नाहीशी झाली. अंतःकरणातील तगमग आणि आक्रोश शांत झाला. त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, हे मुनीश्वर, तू साक्षात ईश्वर आहेस. तुझ्या दर्शनाने मी पावन झालो. तू कृपेचा सागर आहेस. घोर अंधारात फसलेल्या या पतिताचा तू उद्धार कर. माझ्यावर कृपा कर. वामदेवाने विचारले, बाबा रे, तू कोण आहेस? या घोर अरण्यात का राहतो आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या स्पर्शाने मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा नरजन्मात मी केलेली अनंत पापे सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो. तेव्हा दुराचारी म्हणून कुप्रसिद्ध होतो. राज्यमदाने उन्मत्त होऊन मी प्रजेचा अनन्वित छळ केला. अनेक लोकांना ठार केले. मी असंख्य पतिव्रतांना भ्रष्ट केले. नाना जातीच्या हजारो स्त्रिया भोगल्या. तरी माझे विषयासक्त मन अतृप्तच राहिले. मी मद्यपान व मांसाहार करीत असे. पुढे मला क्षयरोग झाला. मी दुबळा व एकटा पडलो. शत्रुराजांनी आक्रमण करून माझे राज्य हिरावून घेतले. मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकामध्ये घातले. तेथे हजारो वर्षे भयंकर यातना दिल्या. माझ्या कुकर्मांमुळे पितरांनाही नरकवास भोगावा लागला. त्यानंतर मी प्रेतवंशात जन्मलो. त्यावेळी मी विद्रूप देहाने वावरलो. मी नेहमी तहान व भुकेने व्याकुळ असे. त्या जन्मात अनंत हाल अपेष्टा सोसून झाल्यावर मला पुन्हा यमाकडे नेण्यात आले. त्यानंतर मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा,
कुत्रा, कोल्हा, हरीण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. या जन्मात मी क्षुधातृषेने अहोरात्र व्याकुळ होतो. तुम्हाला पाहून खाण्यासाठी धावून आलो आणि तुमच्या अंगस्पर्शाने चमत्कार केला. मला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. मी जन्मजन्मांतरी केलेली पातके स्पष्ट दिसू लागली. हे योगेश्वरा, तुम्ही सामान्य यती नाही, साक्षात परमेश्वर आहात. माझ्यासारख्या दुराचारी पाप्यांचा उद्धार करण्यासाठी अवतरले आहात. आता एकच कृपा करा, माझ्या जन्ममरणांच्या शृंखला तोडा. ब्रह्मराक्षसाने वामदेवाला पुन्हा पुन्हा वंदन केले व पुढे म्हणाला, स्वामी, तुमच्या स्पर्शाने माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. मन शांत झाले, उद्विग्नता संपली. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रताप आहे. त्याचा स्पर्श झाल्यामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. भस्माचा महिमा अपरंपार आहे. तो ब्रह्मादिकांनाही कळत नाही. म्हणूनच महादेव भस्म हे भूषण म्हणून धारण करतो. ज्याची थोरवी ईश्वराने मान्य केली आहे त्याविषयी मी अधिक काय बोलणार. मी तुला एक कथा सांगतो, त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे याची तुला कल्पना येईल. पूर्वी द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत असे. त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या वागणुकीने संत्रस्त झालेल्या ब्रह्मवृंदाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्याचे आई, वडील, बंधू, आप्त, मित्र या सर्वांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. पण त्या पाप्याला कधी विधिनिषेध वाटला नाही. त्याने त्या क्षुद्र स्त्रीशी विवाह केला होता, पण तो अन्य स्त्रियांशीही व्यभिचार करीत असे. चरितार्थाचे काहीच साधन नसल्याने तो चोऱ्या करायचा. अशाच एके दिवशी तो चोरी करण्यासाठी गेला असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी नेऊन टाकले. स्मशानामध्ये एक कुत्रा भस्मावर बसला होता. त्याच्या पोटाला भस्म लागले होते. प्रेताचा सुगावा लागताच तो ते खाण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाला मारत मारत यमपुरीकडे नेत होते. शिवदूतांनी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि ते त्वरेने यमलोकाकडे निघाले. मार्गामध्ये यमाचे दूत दिसले. शिवदूतांनी त्यांना गाठले. त्या विप्राचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि त्यांना मारून पळवून लावले. यमदूतांनी यमाची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे यमाला राग आला. तो तत्काळ शिवदूतांपाशी आला आणि त्यांना खडसावून म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? हा ब्राह्मण किती पापी आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय? याला तुम्ही शिवलोकी कसा नेता? शिवदूतांनी उत्तर दिले, या ब्राह्मणाच्या प्रेताच्या कपाळावर, छातीवर, दंडावर आणि सर्वांगावर भस्म लागले होते. त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणले पाहिजे, अशी आमच्या स्वामींची आम्हाला आज्ञा आहे. भस्म लावणाऱ्या मनुष्याला कोणताही दोष लागत नाही. आम्ही तुमच्या दूतांचा वधच करणार होतो, पण धर्माचा विचार करून सोडून दिले. यापुढे ज्यांच्या देहावर भस्म आहे त्या कोणालाही तुम्ही यमलोकी आणू नये, अशी तुमच्या दूतांना सूचना द्या. गळ्यात रुद्राक्षमाळा घालणारे
भाळी त्रिपुंडी टिळा लावणारे यांच्या हातून काही पापे घडली असली तरी त्या भक्तांना शिवलोकीच गती मिळते. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. हे राक्षसा, असा आहे भस्माचा महिमा. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, तुमच्या दर्शनाने मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. मी काहीतरी पुण्य केलेले होते म्हणूनच तुमची भेट झाली. मी राजा होतो तेव्हा अनंत दुष्कृत्ये केलेली असली तरी काही सत्कर्मेही केली होती. मी पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानामध्ये एक तळे बांधले होते. ब्राह्मणांना शेतजमिनी दान देऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली होती. यमदूतांनी मला यमलोकी नेले तेव्हा चित्रगुप्ताने यमाला माझे पापपुण्य सांगितले. त्यावेळी यमाने मला, तुला या पुण्याचे 25व्या जन्मात फळ मिळेल असे सांगितले होते. ते वचन आज खरे ठरले. त्या पुण्याईने तुमचे चरण दृष्टीस पडले. स्वामी, आपण मला भस्माचे महात्म्य सांगितले. आता भस्म विधीपूर्वक कसे धारण करायचे तेही सांगा. वामदेव म्हणाला, एके दिवशी भगवान शंकर पार्वतीसह मंदार पर्वतावर बसले होते. त्यांच्या सन्मुख समस्त शिवगण, 33 कोटी देव व अनेक ऋषी उपस्थित होते. तेवढ्यात सनतकुमारांचे आगमन झाले. त्यांनी शंकरांना वंदन केले व म्हणाले, हे महाप्रभू, तू चतुर्विध पुरुषार्थांचा दाता आहेस, श्रेष्ठ धर्मोपदेशक आहेस. तरी त्या योगे पापक्षय होऊन अल्पायसे मोक्षप्राप्ती होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगावे. ते ऐकून शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, ऋषीजन हो, अंगाला भस्म लावणे, भाळी त्रिपुंड टिळा लावणे या गोष्टी नित्य श्रद्धेने केल्यास अनंतपट पुण्यलाभ होऊन मनुष्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात. आता भस्म धारण करण्याच्या शास्त्रोक्त विधी सांगतो. सुकलेले गोमय म्हणजेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्या अग्नीने दग्ध करून जी राख मिळते तेच भस्म होय. जुन्या यज्ञस्थानातील माती भस्मासहित लावल्याने अगणित पुण्यलाभ होतो. सद्योजात या मंत्राचे उच्चारण करून गोमयाचे भस्म तळहातावर घ्यावे. अग्निरीती आदी मंत्राने ते अभिमंत्रित करावे. मानस्तोके या मंत्राने ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबक या मंत्राने भाळी लावावे. त्रयायुषे या मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात कपाळावर भिवयांना समांतर व भिवयां इतक्याच लांबीच्या भस्माच्या 3 आडव्या रेषा काढाव्यात. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. शंकरांनी उपस्थितांना त्रिपुंड्राच्या 3 रेषांच्या देवतांची नावे सांगितली. त्यांच्यामध्ये ओंकाराच्या अ, उ, म या 3 मात्रा कशा अधिष्ठित आहेत ते सांगितले. त्या रेषा अंतरात्म्याच्या क्रियाशक्ती, इच्छाशक्ती व ज्ञानशक्तीचे प्रतिकात्मक स्वरूप असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी व संन्यासी या 4 आश्रम धर्मांच्या लोकांनी तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाच्या लोकांनी भस्मांकित त्रिपुंड्र लावावा. त्रिपुंड्र धारण करणाऱ्याला पुनरावृत्ती नाही. त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात.
त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याने पूर्वी केलेल्या सर्व पातकांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील समस्त पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे व समस्त पवित्र मंत्रांच्या जपानुष्ठानाचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व अखिल सौख्य प्राप्त होते. त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो. जो विधीपूर्वक मंत्रोच्चारांसहित त्रिपुंड्र धारण करतो त्याची थोरवी काय वर्णावी. तो देवांना वंद्य होतो. इंद्रादी लोकपाल, विद्याधर, सिद्ध, गंधर्व असे सर्वच त्याला मान देतात. त्रिपुंड्र धारण करणारा देहांती दिव्य विमानात बसून स्वर्गलोकी जातो. तेथून ब्रह्मलोक व वैकुंठ येथे अनंत काळ वास्तव्य करून तो कैलासावर जातो. त्याला शिवसायुज्य प्राप्त होते. असा आहे त्रिपुंड्राचा महिमा. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने तो भक्तिभावाने धारण करावा, त्यालाही तेच फळ मिळते. ते निरूपण ऐकून सनत कुमारांना मोठे समाधान वाटले. देवांना व ऋषींना आनंद झाला. ते महात्म्य श्रवण केल्याने ब्रह्म राक्षसालाही परम संतोष वाटला. वामदेवाला वंदन करून तो म्हणाला, स्वामी, माझा उद्धार करा. मला जन्म मरणांच्या यातनातून सोडवा. त्याची मनोवस्था जाणून वामदेवाला दया आली. त्याने ब्रह्म राक्षसाला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या कपाळावर त्रिपुंड्रक लावला. त्या योगे त्याला दिव्य देह प्राप्त झाला. तो अतिशय तेजस्वी दिसू लागला. त्याने वामन देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातली. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यामध्ये बसून तो दिव्य लोकात गेला. महातपस्वी वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला परमगती मिळाली. नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले, वामदेव हे मनुष्यरूप धारण केलेले शंकरच होते. त्यांचे दत्तात्रय महाप्रभूंशी साधर्म्य होते. योगियांचे ईश्वर असे हे महामुनी जगाच्या उद्धारासाठी नित्य संचार करीत असत. त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्याने ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला. म्हणून गुरुकृपा श्रेष्ठ मानली जाते. त्यांच्या सेवेची आवड हे सर्व साधना मार्गांचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला. गुरुसेवा हेच परमार्थ प्राप्तीचे सुलभ आणि श्रेष्ठ साधन आहे, हे रहस्य त्याच्या अंतःकरणात पुरते ठसले होते. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.